महाराष्ट्रातल्या भाजपच्या घडामोडींवर आता दिल्लीतल्या भाजपच्या नेतृत्वाचं बारकाईनं लक्ष असेल। भाजप कोणत्याही एका नेतृत्वावर अवलंबून नाही, सामूहिक निर्णय घ्यावेत असं हायकमांडनं भाजपच्या कोर कमिटीला सांगितलंय। पाहूयात। दिल्लीमधल्या भाजपच्या हायकमांडनं महाराष्ट्र भाजपवरून मोठे निर्णय घेतले। एकाच नेत्याच्या नेतृत्वावर अवलंबून राहणार नाही अशा कडक सूचना देण्यात आल्यात। बावनकुळे आणि फडणवीसांसह राज्यातल्या कोर कमिटीची बैठक मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पार पडली, ज्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष न बदलण्याचा निर्णय झाला। तसेच भाजप कोणत्याही एका नेतृत्वावर अवलंबून नाही असं भाजपच्या हायकमांडनं म्हटलंय। भाजपच्या दिल्लीमधल्या नेतृत्वानं नेमक्या काय सूचना दिल्यात त्यावर आपण एक नजर टाकूया। महाराष्ट्रामध्ये एकट्याच्या मर्जीने निर्णय होणार नाहीत, सामूहिक निर्णय व्हावेत। कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही। कोर कमिटीला सोबत घेऊनच निर्णय घ्यावा आणि पक्ष चालवावा लागणार। दिल्लीमधल्या नेत्यांच्या देवेंद्र फडणवीस आणि कोर कमिटीला महत्त्वाच्या सूचना। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला थांबवायचं असेल तर भाजपनं एकत्रितपणे काम करायला हवं। महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व जुन्या नेत्यांना सक्रिय करायला हवं। विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, आत्तापासूनच उमेदवारांना तयारीच्या सूचना द्या। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा होऊ देऊ नका। महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आणायची आहे, सोशल मीडियाचा अधिक वापर करा आणि विरोधकांना प्रत्युत्तर द्या। विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो। केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो। देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या 5 वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्रात आणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल, त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आहे। त्यांना पक्षाचं काम करायची इच्छा होती, पण ते पक्षाचं काम त्यांना करून त्यांनीच इच्छा व्यक्त केलेली की मला संघटनेची जबाबदारी मला पाहिजे। पण मला वाटत नाही की त्यांना की दिल्लीचं नेतृत्व त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी द्यायला तयार आहेत। त्यांना जी जबाबदारी दिली आहे तीच त्यांनी कंटिन्यू करावी असं साधारणपणे दिसतंय, असं मी वर्तमानपत्रात वाचलं। पक्षाच्या संघटनेचं काम करण्याची इच्छा फडणवीसांनी व्यक्त केली होती, मात्र दिल्लीच्या हायकमांडनं त्यांना मंत्रिमंडळामध्ये राहून पक्षाचं काम करण्याच्या सूचना दिल्या। त्याचवेळी बावनकुळेंनी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून पुन्हा फडणवीसांचंच नाव घेतलं। महायुतीचे मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठलीही चर्चा आज नाही, परंतु देवेंद्रजी महाराष्ट्राचे आमचे भाजपाचे नेते आहेत। भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजीचे नेतृत्व आहे। आमचे केंद्रीय नेतृत्व असेल, आमचे प्रभारी असेल भूपेंद्रजी आहेत, आमचे अश्विनी वैष्णवजी आहेत, आमचे महायुतीचे नेते आहेत एकनाथजी वगैरे, सर्व बसतील निर्णय करतील। लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसल्यानंतर आता भाजपनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे। केंद्रीय नेतृत्वाकडून सुद्धा आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या असून 48 नेत्यांवर 288 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये हा आम्ही प्रवास करतोय। आमचे 48 नेते महाराष्ट्राचे वेगवेगळ्या लोकसभेमध्ये जात आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जिथे आम्ही कमी पडलो तिथे आम्ही आपलं संघटन पुन्हा वाढवून राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही सरकारची कामं आहेत ते पुन्हा पोहोचवू आणि विधानसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी तयारी करतो। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से।
महाराष्ट्रामध्ये तुर्तास तरी भाजपचा चेहरा फडणवीसच आहे. मात्र एकट्याच्याच नेतृत्वावर अवलंबून राहणार नाही. सामूहिक निर्णय घ्या असं भाजपच्या हायकमांडनं म्हटलंय. त्यामुळे मोदी शहांच्या मनात नेमकं काय आहे हे हळूहळू स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो. की सीढ़ियां मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी. भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो. बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम. एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.